न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील कालव्यानजीक असलेल्या जयस्वाल हॉस्पिटल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली। यात इलेक्ट्रिक स्कूटीवरील आई आणि मुलगा जखमी झाले असून मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आलंय। याबाबत मिळालेली माहिती अशी की 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 ते 7:30 वाजेच्या दरम्यान कालव्याजवळील जयस्वाल हॉस्पिटल समोर श्रेयस महाले आणि सोनल महाले हे मायलेक त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीवर आपल्या घराकडे वळत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली। यात श्रेयस याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर सोनल या गंभीर जखमी झाल्या। धडक इतकी जोरात होती की दोन्ही दुचाकींची मोडतोड झाली होती। अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। जमलेल्या नागरिकांनी जखमींना उपचारासाठी जवळच असलेल्या साखर कामगार रुग्णालयात दाखल केले। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने श्रेयस आणि सोनल महाले यांना तातडीने नगर येथे हलविण्यात आले। अपघातस्थळी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक मेडे आणि कर्मचाऱ्यांनी भेट दिली। पोलिसांनी अपघातातील तुटलेल्या दुचाकी ताब्यात घेतल्या। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।